नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात जयश्री रुईकर यांच्या अंतर्मन या कथासंग्रहातली कथा आणि कथेचं नाव आहे चुडीवाला. आब्बाजान आज मत जाओ ना गाव. अरे क्यों बेटे? जाने दे अनवर. अरे काही बोलून फायदा आहे का? आजचा दिवस म्हणजे तर त्यांच्यासाठी पर्वणी. एवढं काय आहे तिथे, अल्ला जाने. सकाळपासनं तिच्या कपाळावर पडलेल्या आठ्यांना आता शब्दाची वाट मिळालेली होती. अब्दुलनी तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं आणि अनवरला जवळ घेत विचारलं, का जाऊ नको म्हणतो रे? आब्बाजान आज संक्रांत आहे, शिवाय मंगळवार. खूप मोठी जत्रा भरणार आज. आणि हुसेन म्हणत होता की आज आकाश पाळणा सुद्धा लागणार आहे. पण मला म्हणाला, तू डरपोक आहेस, तू नाही बसणार आकाश पाळण्यात. आब्बाजान, तुम्ही असलात ना की मला भीती नाही वाटणार. आणि आम्ही म्हणत होती की आज धंदा तेजीत चालेल. बेटा, मी लवकर येईन आणि मग तुला आकाश पाळव्यात बसवीन. मग तर झालं. लेकिन जल्दी आना अब्बाजान. असं म्हणून अनवर खेळायला निघून गेला. अब्दुल कानाला मफलर गुंडाळत होता. तोच शन्नूच्या शब्दांना पुन्हा धार चढली. आज संक्रांत, त्यात मंगळवार. कितीतरी बायका बांगड्या भरायला आणि देवीच्या दर्शनाला येतील आणि आपलं दुकान बंद. रघुभैयाचा धंदा तेजीत चालणार आज. उद्या लगेच नवीन वस्तू येईल रघुभैयाच्या घरात. आणि तुम्ही जाऊन बसा त्या तपोवनात, त्या बोटं मनगटं झडलेल्या हातात बांगड्या भरत. शन्नू, तू चुप बैठ ना अभी. एका हातात बांगड्याची पेटी आणि एका हातात पिशवी घेऊन अब्दुलनं पायात चपला सरकवल्या. हे बघा, रस्त्यानं कोणी भेटलं तर सांगू नका तपोवनात चाललोय म्हणून. धंद्यावर परिणाम होतो त्याचा, समजलं? अब्दुलनं एकवार तिच्याकडे बघितलं. तिच्या डोळ्यातला क्रोध त्याच्या परिचयाचा होता. पण तिच्याकडे बघून आज त्याला तिचा राग नाही आला, तर तिची कीव आली त्याला. अब्दुल बसस्टॉपवर आला तेव्हा तपोवनाला जाणारी बस नुकतीच गेली होती. पुन्हा अर्धा पाऊण तास वाट बघायला लागणार. अनेक ठिकाणी उसवलेल्या स्वेटरमधनं थंडी चांगलीच जाणवत होती. उन्हाची ऊब मिळावी म्हणून बसस्टॉपपासनं थोड्या दूर उन्हात जाऊन अब्दुल बसला. आतल्या खिशातनं विडीचं बंडल काढलं, बिडी शिलगावली. एक दोन झुरके घेताच थोडीशी थंडी कमी झाल्यासारखी वाटली. किलकिल्या डोळ्यांनी त्याने आजूबाजूला नजर फिरवली. तेवढ्यात, अस्सलाम वालेकुम अब्दुल चाचा. हां, वालेकुम अस्सलाम. काय अब्दुल चाचा, आज इकडं कसं काय? समोरच्या पाणठेल्यावरून येणाऱ्या दिलेरनं अब्दुलला टोकलं तशी त्याला एकदम शन्नूची आठवण आली. त्याचं तपोवनात जाणं रघुभैयाशिवाय कोणाला माहिती नव्हतं. शिवाय दिलेर म्हणजे तर आपला जातभाई. लगेच सगळीकडे जाहिरात करेल आणि आपल्या जातभाईंकडे जाणं आपल्याला कठीण होऊन जाईल. त्यांनी दिलेरच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केलं. पण दिलेरनीच पुन्हा विचारलं, अरे इकडे कुठे चालले अब्दुल चाचा? एका शादीमध्ये बांगड्या भरायला बोलवलंय. त्याला वाटलं हा दिलेर इथून लवकर गेला तर बरं होईल. दिलेर, तुला कुठे जायचंय? DC ऑफिसमध्ये, आज इंटरव्ह्यू आहे माझा. अब्दुलला प्रश्नच पडला. म्हणजे DC ऑफिसपर्यंत हा सोबत. यांनी पुढे काही विचारलं तर उत्तर काय द्यायचं? एक खोटं बोललं की 10 खोटं बोलायला लागतं. पण शन्नू म्हणते तेही खरंच आहे. तपोवनाचं नाव काढलं तरी लोकांच्या भुवया उंचावतात. मग तिथे बांगड्या भरायला जातो असं म्हटलं तर? पण तेवढ्यात दिलेरचा दोस्त आला आणि दिलेरच्या कचाट्यातून अब्दुलची सुटका झाली. वाट बघता बघता एकदाची बस आली. बांगड्यांची काचेची पेटी आणि पिशवी सांभाळत अब्दुल बसमध्ये चढला. अगदी खिडकीजवळ बसला. काचेची पेटी अलगद उचलून त्यांनी आपल्या मांडीवर ठेवली. गर्दीत कोणाचा धक्का बिक्का लागला तर? लाल, हिरव्या, निळ्या, रंगीबेरंगी बांगड्यांकडे मोठ्या कौतुकानं त्यानं बघितलं. बस सुरू होताच थंडगार वाऱ्याचा झोत अधिकच त्रासदायक वाटू लागला. अब्दुलनी मफलर कानाला घट्ट लपेटून घेतलं. DC ऑफिसजवळ जवळजवळ पाऊण बस रिकामी झाली.
तपोवनाकडे कोण जातंय कशाला? जेमतेम 5-6 उतारू होते बसमध्ये. तपोवनाच्या त्या गोलाकार कमानीकडे अब्दुलचं लक्ष गेलं. गेल्या 6 महिन्यात केवढी फुलली आहे याच्यावरची वेल. वटसावित्रीला आलो तेव्हा जेमतेम हातभर होती. अब्दुल गेटजवळ आला आणि लहान लहान मुलींनी एकदम गलका करायला सुरुवात केली. चुडीवाला आया, चुडीवाला आला. आंब्याच्या झाडाखाली असलेल्या चौथऱ्यावर अब्दुल बसला आणि क्षणात सगळा काम धंदा सोडून बायकांची गर्दी अब्दुलच्या आजूबाजूला जमली. त्या लाल रंगाच्या माला, त्या हिरव्या माला. चुडीवाला माझ्यासाठी आरसा आणला का? मागच्या वेळी मी सांगितलं होतं का नाही? अब्दुलच्या आजूबाजूला गर्दीच गर्दी आणि गोंधळ सुरू झाला. प्रत्येकीला पहिल्यांदा बांगड्या भरायच्या होत्या. अब्दुल एकेकीच्या हातात बांगड्या भरायला लागला. त्यांना हव्या तशा, त्यांच्या मनपसंत. कुठे वाकड्या तिकड्या झालेल्या तर कुठे झडलेल्या बोटातनं मनगटापर्यंत बांगड्या भरणं म्हणजे एक दिव्य. पण अब्दुलला ती कला साधली होती. बांगड्या भरल्यानंतरचा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद अब्दुलला लाख मोलाचा वाटे. वयात येऊ लागलेल्या ताराला आरसा देताना अब्दुलच्या मनात आलं की ह्या आरशात ही काय बघणार आहे. मागच्यापेक्षाही कुरूप होत चाललेला चेहरा. पण जीवनासक्ती किती जबरदस्त असते माणसाची. आणि ही नटण्याची आवड, हा तर स्त्रीचा नैसर्गिक शौक. 2-3 तास बांगड्या भरण्याचा कार्यक्रम सुरू होता. साऱ्या तपोवनभर एक आनंदाचा आणि चैतन्याचा दिवस. आवाज, गडबड, गोंधळ, चेहऱ्यावरचा आनंद आणि हे सगळं वातावरण निर्माण करणारा चुडीवाला अब्दुल म्हणजे तपोवनातल्या स्त्रियांना, मुलींना अगदी देवदूतासारखा वाटे. वर्षातून 2दा, संक्रांतीला आणि वटसावित्रीला, या चुडीवाल्याची तपोवनातल्या स्त्रिया आतुरतेनं वाट बघत आणि अब्दुललाही तो आनंद बघून विलक्षण समाधान लाभे. ॲल्युमिनियमच्या थाळीत दाल चावल ठेवून शन्नू चुपचाप बसून राहिली. तपोवनात जाण्याबद्दलचा राग ती असा 2-3 दिवस काढणार हे त्याला माहिती होतं. जेवण करून तो खाटेवर पडला. बाजीची दोरी कधीची तुटली होती. झोळ पडलेल्या त्या खाटेवर त्यांनी अंग टाकलं. दाराला लावलेल्या तरटाच्या पडद्यातून थंडगार वारं थेट आतपर्यंत येत होतं. एक नायलॉनच्या नवारीचा पलंग घ्यायची शन्नूची इच्छा त्याला पूर्ण करता येत नव्हती. शन्नूच्या अनेक इच्छा, अनेक स्वप्न होती. कधी खुशीत असली की शन्नू भडाभडा त्याच्याजवळ बोलायची. पण स्वप्नावर कधी संसार सजत असतात का? पहाटे कोंबड्यांनी बांग दिली तसं अब्दुलच्या एकदम लक्षात आलं, आज शुक्रवार. आळस झटकून तो चटकन उठला. आज मन लावून धंदा करायचा. शन्नू खुश झाली पाहिजे. तिचं असं मौन त्याला सारखं खटकत राही. स्वच्छ आंघोळ करून तो नमाज पडायला बाहेर निघणार तेवढ्यात अनवरनं म्हटलं, अब्बाजान मैं आऊं नमाज पढ़ने? नहीं बेटे, अभी तुम बहुत छोटे हो. दुपारी दुकानावरच ये. आज शुक्रवार, गर्दी राहील देवीला येणाऱ्यांची. नमुन्यातील मशिदीत जाऊन अब्दुलनं भक्तिभावानं नमाज पाडला आणि अंबानालाच्या पुलावरनं थेट देवीच्या पायऱ्यांजवळ येऊन खाली मान घालून 2 क्षण उभा राहिला. त्याच्या अब्बाजानबरोबर तो लहानपणापासून असाच मशिदीत जायचा आणि येता येता अंबादेवीच्या पायऱ्याजवळ उभं राहून देवीची मनोमन प्रार्थना करायचा. तसा उभा असताना आज एकाएकी त्याला अब्बाजानचे शब्द आठवले. बेटा, राम रहीम सर्व एकच आहेत. माणसांनी हे सगळे जाती धर्म निर्माण केले. खरं म्हणजे मानवाची सेवा हीच खरी ईश्वर सेवा आणि माणुसकी हा खरा धर्म आहे. हिंदू मुसलमानांच्या दांग्यात अब्बाजान जेलमध्ये 4 महिने होते. सुटून आल्यावर आपण विचारलं होतं की अब्बाजान, आपण मुस्लिम असून तुम्ही हिंदूंच्या बाजूनं का लढता? ते म्हणाले, बेटा, हिंदू मुस्लिम वगैरे मी नाही जाणत. माझं इमान आहे माझ्या मातीशी, माझ्या मातृभूमीशी. मी हिंदुस्थानात जन्म घेतला तेव्हा मी हिंदूच आहे.
इथल्या मातीशी मी कधीही बेईमानी नाही करणार बेटा. अब्बाजांच्या रक्तातच देशप्रेम होतं, सेवाभाव होता, आणि म्हणून तर आपल्याही मनात ही सेवावृत्ती आली नसावी ना. अब्दुलनं दुकानाच्या फळ्या काढल्या. रघुभैयाचं दुकान अजून उघडलेलं नव्हतं. बांगड्यांवरची धूळ झटकून तो त्यात चकचकीत करायला लागला. तेवढ्यात 2:15चा पाड आहे का, त्या हिरव्या रंगाच्या वरच्या बांगड्या दाखवा जरा. एक प्रौढ बाई हिरव्या रंगाकडे बोट दाखवून विचारत होती. दुकान उघडताच गिऱ्हाईक. अब्दुल खुश झाला. घासाघीस न करता बोहनीचा टाईम म्हणून त्यानं ती म्हणेल त्या भावात तिच्या हातात बांगड्या भरल्या. मग दिवसभर गिऱ्हाईक येतच राहिलं. दुकान बंद करायला फुरसत नाही मिळाली. अब्बाजान, खाना खाने नहीं चलेंगे? नाही बेटे, इधर ही लेके आओ आज. संध्याकाळपर्यंत धंदा खूप चालला. अब्दुल खुश झाला. 8 वाजले तसं त्याने दुकान बंद केलं आणि घरी न जाता तो बाजारात गेला. चित्रा टॉकीजच्या समोर असलेल्या करीमच्या रेडीमेड कपड्याच्या दुकानात तो आला. अनवरसाठी चुडीदार कमीज आणि शन्नूसाठी चुन्नी सलवार कमीज खरेदी केली. मग तो बाजारात गेला. लाल रंगाच्या रिबिनी, पावडरचा डबा, नेल पॉलिश, रुमाल, क्लिपा, सगळ्या वस्तू त्याने पिशवीच्या तळाशी ठेवल्या. वटसावित्रीला तपोवनात जाताना या सगळ्या गोष्टी तो बरोबर नेणार होता. तिथल्या मुलीबाळींच्या चेहऱ्यावरचा आनंद या वस्तू घेताना त्याला जाणवून गेला. येता येता पन्नालालच्या दुकानातनं थोडी मिठाई आणि शन्नूसाठी मसाल्याचं मोठं पान घेऊन तो घरी आला. अगदी गाणं गुणगुणत. सगळं घर आज खुशीनं गाणार होतं, हसणार होतं. अब्दुल, चूड़ी वाले की दुकान किधर है? पोस्टमनचा आवाज रघुभैयाच्या कानावर आला तसा तो दुकानातून चटकन बाहेर आला. अब्दुल जेवायला घरी गेला होता, त्यामुळे त्याचं दुकान बंद होतं. क्या है? अरे वो अब्दुल का खत है, आप उनको दे देंगे क्या? हाँ जरूर. रघुभैयानं पोस्टकार्ड बघितलं. तपोवन म्हणजे तपोवनातनं अब्दुलला पत्र आलंय. रघुभैयाची उत्सुकता वाढली. तो घाईघाईनं अब्दुलच्या घरी आला. अरे अब्दुल मियाँ, तपोवन से चिट्ठी आई है आपको. हाँ, अरे दिखाओ दिखाओ दिखाओ. अरे पण चिठ्ठी मराठीत आहे. अरे मग तूच वाचून दाखव ना. रघुभैयानं चिठ्ठी मोठ्यांदा वाचली. चिठ्ठीतला मजकूर ऐकून अब्दुल आणि शन्नूला खूप आनंद झाला. तपोवनात होणाऱ्या संमेलनाच्या प्रसंगी अब्दुलचा खास सत्कार होणार होता आणि त्यासाठी खास पत्र पाठवून दाजीसाहेबांनी त्याला निमंत्रण दिलेलं होतं. 2च दिवसांनी सत्कार समारंभ होता. शन्नूलाही नवऱ्याचा सत्कार बघायला जायची इच्छा होती, पण अब्दुलनं तिच्या येण्याला मनाई केली. अब्दुलची मात्र खास तयारी सुरू झाली. बाहेर जाण्यासाठी असलेला एकुलता एक ड्रेस त्यांनी धुतला, इस्त्रीला टाकला. कोपऱ्यावरच्या चांभाराकडनं चपलांना पॉलिश करून घेतलं. कधीही लाभणार नाही असं सत्काराचं भाग्य त्याच्या वाट्याला आलेलं होतं. पत्र आल्यापासून तो त्याच धुंदीत होता. पुन्हा पुन्हा तो स्वतःला विचारत होता की सत्कार करण्या एवढं मी काय केलंय तपोवनासाठी. अब्दुल तपोवनात आला तेव्हा कार्यक्रम सुरू झालेला होता. सामूहिक गायन चालू होतं. अब्दुलला बघताच एक मुलगा समोर आला. अरे चूड़ीवाले चाचा, बहुत देर कर दी. बस बड़ी देर से आई इसलिए देर हो गई बेटे. चचो आओ, आप उधर बैठो. स्टेजच्या समोर थोडंसं बाजूला मांडलेल्या खुर्च्यांवर काही निमंत्रित पाहुणे मंडळी बसलेली होती. अब्दुलला त्यांच्याबरोबर बसायचा संकोच वाटला. तो तसाच उभा राहिला. तेवढ्यात खुद्द दाजीसाहेबांनी त्याला बोलवलं आणि जवळच्या खुर्चीवर बसायला लावलं. तपोवनाचं आजचं रूप अब्दुलला अगदी नवीन होतं. आपलं दुःख, वेदना, एकटेपणा सारं विसरून तपोवनातली सारी जण कार्यक्रम बघायला आलेली होती. त्यांच्यातल्याच कलाकारांनी कार्यक्रम बसवले होते. त्यांच्या ठिकाणी असलेल्या सुप्त गुणांचा आविष्कार बघायला मिळत होता. सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. सुरुवातीचं अध्यक्षांचं स्वागत वगैरे हे सगळं औपचारिकपणा पार पडल्यानंतर दाजीसाहेबांनी बोलायला सुरुवात केली. अब्दुल बघतच राहिला.
84 वर्षाच्या वृद्धाचा ताठपणा, उंच सडसडीत देहयष्टी, तेजपुंज चेहरा, गोरा वर्ण, पांढरं स्वच्छ धोतर, त्यावर बंद गळ्याचा कोट आणि डोक्याला केशरी फेटा. या वयातही आवाजातला खणखणीतपणा आणि बोलण्यातली ऐट. अब्दुल भारावल्यासारखा बघत राहिला. दाजीसाहेब बोलत होते. तपोवनाच्या उभारणीमागे माझी फक्त अंतःप्रेरणा आणि दांडगी इच्छाशक्ती होती. पण ही वसाहत उभी करण्यासाठी अनेकांचे हातभार लागलेत. घरापासून दूर स्वतःच्या वेदनांशी झगडणारे इथले दुःखी जीव जेव्हा बरं होऊन आपल्या घरट्यात जातात ना, तेव्हाचा त्यांचा आनंद म्हणजे माझ्या या 39 वर्षातला सगळ्यात आनंदाचा क्षण असतो. त्यांच्या जीवनात आनंद फुलवण्याचा आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत असतो. रामानं सेतुबंधन केलं, पण त्यासाठी अनेकांचे हातभार लागले. अगदी लहानशी खार, पण तिने सुद्धा आपल्या सामर्थ्यानुसार सेतुबंधनाला मदत केली. तशीच मदत या तपोवनासाठी देणाऱ्या काही व्यक्ती आम्हाला सुदैवानं लाभल्या. संक्रांतीला आणि वटसावित्रीला बांगड्या भरण्याचा प्रस्ताव जेव्हा समोर आला, तेव्हा अनेक बांगडीवाल्यांना भेटून इथे येण्याबद्दल विनंती केली होती मी, पण कोणीही माझ्या विनंतीचा स्वीकार केला नाही. पण अब्दुलनी मात्र स्वतःहून इथे यायचं आश्वासन दिलं आणि दरवर्षी न चुकता अब्दुल मिया इथे येतात. इथल्या भगिनींच्या जीवनात आनंदाचा वर्षाव करतात. वर्षातले 2 दिवस तपोवनात अतिशय आनंदाचे आणि उत्साहाचे असतात. कुठल्याही मोबदल्याची अपेक्षा न करता अब्दुल मिया न सांगता दरवर्षी येतात. तपोवनातल्या स्त्रिया, मुलीबाळी त्यांच्या येण्याकडे डोळे लावून बसलेले असतात. अब्दुल मियांचं हे समाजकार्य, ही मानवसेवा खरोखर फार फार मोठी आहे, अनमोल आहे. आणि म्हणूनच आज त्यांचा सत्कार करण्याचं ठरवलेलं आहे. तेव्हा त्या सत्काराचा स्वीकार अब्दुलने इथे येऊन करावा. अब्दुल स्टेजवर चढला. दाजीसाहेबांनी फुलांचा गुच्छ आणि तपोवनातील लोकांनी तयार केलेला सुंदर फ्लॉवर पॉट दिला. टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. अब्दुल अतिशय भारावून गेला. त्यांनी चटकन दाजीसाहेबांच्या पायांना स्पर्श केला. बराच उशीर झाला होता. अमरावतीहून आलेली निमंत्रित मंडळी मॅटॅडोरनी जाणार होती. दाजीसाहेबांनी अब्दुलला त्यात बसवलं. मॅटॅडोर धावत होती. अब्दुल भारावून गेला होता. आज शन्नूला आणायला हवं होतं. तिचा गुस्सा तरी कमी झाला असता. मॅटॅडोर धावत होती. आकाशात अष्टमीचा चंद्र हसत होता. आकाश मेघविरहित निळ्या नितळाईनं नटलेलं होतं. अंतर्बाह्य वातावरण प्रसन्न वाटत होतं. अंबादेवीच्या चौकात मेटॅडोर थांबली. अब्दुल खाली उतरला. बुधवार असल्यामुळे आज दुकानही तशी लवकर बंद झाली होती. अब्दुल घराकडे निघाला. देवीच्या देवळातला नगारा वाजत होता. शन्नू वाट बघत असेल आणि अनवर, तो बहुतेक झोपला असेल. मे महिन्याचं रखरखीत ऊन चांदीच्या पत्र्यासारखं चमचम करत होतं. उन्हाच्या झळा असह्य होत होत्या. सकाळपासून एकही गिराईक दुकानात फिरकलेलं नव्हतं आणि भर उन्हात गिराईक यायची शक्यताही नव्हती. एखादी यात्रेकरू बस आली तर आली, पण वाट तरी किती बघायची. उन्हाळ्यातले हे दिवस धंद्याच्या दृष्टीनं फारसे चांगले नसतातच. बाहेरचा रखरखीतपणा धंद्यातही उतरत असतो आणि नकळत संसारात सुद्धा. अब्दुलला कंटाळा आला गिरायकांची वाट बघायचा. 12 वाजून गेले होते. दुकान बंद करून तो जेवायला घरी आला. अनवर झोपला होता आणि शन्नू त्याला हातपंख्यानं वारा घालत बसली होती. अब्दुल येताच शन्नू उठली. थाळीत चपाती आणि वांग्याची भाजी घेऊन तिने थाळी अब्दुल समोर ठेवली. अब्दुल एखाद्या अपराध्यासारखा मान खाली घालून जेवायला लागला. तू नाही खाएगी? नाही. जी नाही चाहता खाने को. अनवर जेवला. आपण खेम्यासाठी हट्ट धरून बसला होता. अब्दुलच्या हातातला घास हातातच राहिला. एकाएकी जेवणावरची इच्छाच मरून गेली. तोंडात घास घोळायला लागला.
कितीदा सांगितलं तुम्हाला, हा धंदा सोडा, दुसरा धंदा चालू करा, पण शन्नूचं पुढचं बोलणं अब्दुलनं ऐकलंच नाही. तो चटकन उठला, हात धुवून अनवरच्या शेजारी येऊन पाडला. शन्नूचं बोलणं, त्यातला शब्दनशब्द त्याला पाठ होता. कितीदा तरी तेच ते बोलून झालेलं होतं. नवीन धंदा, भांडवल नको, कुठून आणणार ते? तो थोडासा जोरानं पण शन्नूला ऐकायला जाईल अशा आवाजात बोलला. पण भांडवलापेक्षाही त्याला अब्बाजांपासून चालत आलेला हा बांगड्यांचा धंदा सोडवत नव्हता. डोळ्यांवर हात घेऊन तो पडून राहिला. शन्नू दाराजवळ येऊन बसली, कशीदा काढत. गरम वाफा आत येत होत्या. अंगाची लाई होत होती. बाहेरच्या वातावरणाप्रमाणे आज शन्नू ही गरम झालेली होती. शादीला 12 वर्ष झाली, पण एक पंखा सुद्धा घेता आला नाही. प्रत्येक उन्हाळ्यात हेच हाल. अब्दुल झटक्यात उठला, पायात चपला घालून दुकानात जायला निघाला. आता एवढ्या उन्हात गिराईक येणार आहे का? तुझ्या बडबडीपेक्षा दुकान बरं. दिवस असेच गेले. ऋतू बदलला. नवरात्र संपलं. अब्दुलचा धंदा कधी नव्हे एवढा तेजीत झालेला होता. अब्दुल अगदी खुश झाला होता. घर धान्याने भरलेलं होतं. कितीतरी वर्षांनी शन्नूची इच्छा त्यांनी पूर्ण केली होती. नायलॉनच्या नवारीचा पलंग आणलेला होता. घरातल्या वस्तूंबरोबर तपोवनासाठी त्यांनी बरीच खरेदी केली होती. 2 महिन्यांनी संक्रांतीला तिथे जायचं होतं. पैसा हातात आला की घरातल्या वस्तूंबरोबर तिथल्याही वस्तू आणून पिशवीत जपून ठेवायची त्याला सवयच होती. नवरात्र संपताच दिवाळीच्या तयारीला आजूबाजूचे लोक लागले होते. रघुभैयानं दुकानाला रंग द्यायचं काम काढलं होतं. अब्दुल दुकानावर आला तेव्हा रघुभैयानं त्याला आवाज दिला, अरे अब्दुल चाचा, वो आपका तपोवन है ना, तपोवन, वो सरकार में हाथ में लिया, अभी की खबर है? अरे हट रे, देख रघुभैया, ऐसा हो ही नहीं सकता. अरे आत्ताची बातमी आहे बाबा, उद्या तपोवन सरकारच्या ताब्यात जाणार. रघुभैयाच्या बोलण्यावर अब्दुलचा विश्वासच बसत नव्हता. तो दुकान न उघडता तडक हिंदुस्तान कार्यालयाजवळ आला. तिथे एकच गडबड चालू होती. तपोवनाबद्दल लोक बोलत होते. कुणी हळहळत होते, तर कुणी दाजीसाहेबांच्या बद्दल बोलत होते. कुणी कुष्ठरोग्यांचं आता पुढे कसं होणार म्हणून काळजी करत होते, तर काही जण गेल्या काही वर्षांपासून चालू असलेल्या प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त करत होते. अब्दुल सुन्न होऊन त्या जमावाकडे, लोकांच्या प्रतिक्रियांकडे भीर बघत होता. किती वेळा उपोषणं झाली होती, पण पुन्हा सगळं सुरळीत चालू झालं होतं. अब्दुलला वाटलं याही वेळेला असा समझोता होईल, पण सरकार असं काही करेल असं त्याला स्वप्नातही वाटलं नव्हतं. जड पावलांनी तो दुकानावर आला. रघुभैया, तेरा कहना सच निकला रे. दुकानाच्या फळीवर बसून अब्दुल जड आवाजात म्हणाला, अरे क्यों, आज दुकान नहीं खोलना क्या? नाही रघुभैया, आज मन नाही लागत धंदा करायला. आता त्या तपोवनाचं काय होईल रे रघुभैया? केवढी मोठी वसाहत, किती रोगी. आता त्या रोग्यांची कशी काळजी घेतली जाईल रे? आणि आयुष्याचं मोल देऊन तन मन धनानं फुलवलेली ती कर्मभूमी सोडताना त्या तपस्व्याला काय वाटेल? अब्दुल विलक्षण हळवा झाला होता. रघुभैया चल ना, मेरे साथ चल तपोवन. आज शेवटलं दर्शन घेऊन येतो त्या वास्तूचं, त्या तेजस्वी पुरुषाचं. वेदनांशी झगडणाऱ्या त्या रोगांच्या मनाची आज काय अवस्था झाली असेल रे? पण रघुभैयाचं रंगाचं काम अर्धवट पडलं होतं. अब्दुल एकटाच गेला. अमरावतीहून लोक तपोवनात जात होते, त्यात अब्दुल मिसळून गेला. तपोवनातलं दृश्य अतिशय केविलवाणं होतं. शासनानं दुसऱ्या ठिकाणी पाठवलेले रोगी रातोरात पायी परत आले होते तपोवनामध्ये. दाजीसाहेबांजवळ बसून रडत होते. सारं तपोवन सुन्न झालेलं होतं.
शोकसागरात बुडालेलं होतं. 8 दिवसांनी दीपावलीचे असंख्य दीप घरोघरी रस्तोरस्ती उजळणार होते, पण ज्यांच्या अंधकारमय जीवनात आशेचा दीप आजपर्यंत तेवत होता, तो आता मालवणार होता. अतिशय दुःखी मनानं अब्दुल तपोवनातनं घरी आला. काहीही न बोलता पडून राहिला. खाना नहीं खाने का क्या? नहीं. क्यों? तब्येत ठीक नाही का? और चेहरा असा का दिसतोय तुमचा? शन्नूनं अब्दुलच्या कपाळाला हात लावून बघितलं. अब्दुलला वाटलं, 4 भिंतींच्या आत स्वतः दंग असणाऱ्या हिला माझ्या दुःखाची जात कळणंच शक्य नाही. प्रत्येकाचे जीवन जगण्याचे मार्ग वेगवेगळे असतात, हेच खरं. रात्र वर वर चढत होती. डोक्यावर पांघरून घेऊन अब्दुल पडून होता. डोळ्यांसमोर फिरत होतं तपोवन, तिथल्या आठवणी. त्याला संताप येत होता सरकारचा, सरकारच्या धोरणांचा. दाजीसाहेबांचंही काही चुकत असेल, पण हे असं व्हायला नको होतं. वृद्धापकाळी गात्र शिथिल होतात. स्वभावाला विशिष्ट वळण लागलेलं असतं. कोणी ऐकलं नाही की चिडचिडेपणा वाढतो. मोडेन पण वाकणार नाही अशी जिद्द असते निष्ठेनं ध्येयानं जगणाऱ्यांच्यात. अब्दुलची अस्वस्थता वाढत होती. त्याच्या जीवाची तगमग होत होती. त्याच्या बुद्धीच्या कुवतीनुसार तो सगळ्या घटनेचा अर्थ लावत होता. देवीच्या देवळातल्या पहारेकऱ्यानं 2 टोल दिले. शन्नू घोरत होती. अनवर गाढ झोपला होता. अब्दुल उठला. अगदी हलकेच. कोपऱ्यात बांगड्यांच्या पेटीवर ठेवलेल्या पिशवीतली एक एक वस्तू बाहेर काढायला लागला. पावडरचा डबा, नेल पॉलिश, रुमाल, रिबिनी, सेफ्टी पिना, हेअर क्लिप्स, सोनेरी बांगड्या, साध्या बांगड्या, नायलॉनच्या बांगड्या. संक्रांतीला हे सारं तपोवनात नेणार होता. तिथे चुडीवाला म्हणून बायका मुलीबाळी धावत धावत त्याच्याजवळ जमणार होत्या. काही काळ तरी सगळं विसरून हसणार होत्या. आणि त्यांचं हसू बघून अब्दुल मनोमन सुखावणार होता. पण आता सारं संपलेलं होतं. स्वतःसाठी सारेच जगतात, पण दुसऱ्यासाठी जगण्यातला आनंद, त्या आनंदाचं सुख वर्षातनं फक्त 2दाच तो अनुभवायचा. पण आता तेही मिळणार नव्हतं. एखाद्या वस्त्राचा एकाएकी रंग उडून जावा तशी त्याची जीवनेच्छा एकाएकी उडूनच गेली. त्या साऱ्या वस्तूंकडे बघता बघता अब्दुलचे डोळे पाण्यानं काठोकाठ भरून आले. त्यात तपोवनाचा परिसर विरघळत होता. हळू 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 रात्र उतरणीला लागलेली होती. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात जयश्री रुईकर यांच्या लेखणीतनं साकारलेली कथा चुडीवाला. कथा कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा. या कथेचा व्हिडिओ लाईक करा, हाईप करा. कथाप्रेमी मित्रपरिवारात, नातेवाईकात ही कथा शेअर करा. आणि मुख्य म्हणजे भेटत रहा दीपक रेगे कथाकथन चॅनलवर उत्तमोत्तम कथा आणि कादंबरी ऐकण्यासाठी. नमस्कार श्रोते हो.